स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। महाराष्ट्र में सियासत का खेल, कहते हैं मुझे मत देखो यूं उजाले में लाकर, सियासत हूं मैं कपड़े नहीं पहनती। आप सब जानते हैं पिछले दिनों महाराष्ट्र में शिवसेना बीजेपी से अलग होकर एनसीपी और कांग्रेस से मिलकर सरकार बनाने की पूरी तैयारी कर दी थी। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री तय हो गए थे, बस अब गवर्नर के पास जाने की देर थी कि अचानक बोतल से जिनकी तरह सुबह 8 बजे बीजेपी के फडणवीस मुख्यमंत्री पद और साथ में एनसीपी के अजीत पवार उप मुख्यमंत्री पद की शपथ लेते हुए राजभवन से नजर आने लगे। तो जब जाकर मुख्यमंत्री का खौफ देखने वाली शिवसेना नींद से जागी। अब इस घटना के खिलाफ शरद पवार और शिवसेना ने साझा प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि अब भी हम साथ साथ हैं। बीजेपी के साथ जाने का फैसला अजीत पवार का निजी फैसला है, ये पार्टी का फैसला नहीं है। और कहा कि एनसीपी के सारे विधायक उनके साथ हैं। जल्द से जल्द बहुमत साबित करने के लिए फ्लोर टेस्ट की मांग की तीनों दलों ने। अब कांग्रेस का आरोप है कि राष्ट्रपति शासन कब हटा, रातों रात कब दावा पेश किया, कब विधायकों की सूची पेश की, कब विधायक राज्यपाल के सामने पेश हुए, चोरों की तरह शपथ क्यों दिलाई गई। अब यह साबित हो गया है कि बीजेपी लोकतंत्र की सुपारी ले चुकी है और राज्यपाल अमित शाह के हिटमैन साबित हुए हैं, कहा सुरजेवाला ने। अब इसका इंसाफ मांगने के लिए शिवसेना, कांग्रेस और एनसीपी सुप्रीम कोर्ट पहुंचे। भारी वाद विवाद हुआ। सुप्रीम कोर्ट ने दोनों पक्षों की बात सुनी और इस मामले को कल 10:30 के तक टालते हुए फैसला सुनाने की बात कही है। अब कल पता चलेगा कि अजीत पवार का पावर गेम था या लोगों को अपनी चाल में फंसाने वाले पवार खुद अपने भतीजे को उसी की चाल में फांस देंगे। महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून सरकार बनवण्याच्या संबंधीची तयारी केली। सरकार बनवण्यासाठी बहुमताचा जो आकडा आहे तो या तिन्ही पक्षांच्याकडे होता। पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणानं निर्वाचित झालेले सदस्य, त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचा 44 असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा देणारे आणखीन काही अपक्ष सभासद, तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद अशी मिळून ती संख्या 169-70च्या आसपास जात। काल आमची बैठक झाल्याच्या नंतर काही प्रश्नाच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आणि आम्हाला विशेषतः मला सकाळी 6:30-7:15 एका सहकार्याने टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले। मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 वाजता माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सोडून तयार आहेत। महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ती माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले। नंतर थोड्या वेळातच पाहायला मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली। हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
पूर्णपणानं धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तबद्धाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो, जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वरून सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास. आता जे आमची माहिती अशी म्हणजे अजून कन्फर्म नाही सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधारणतः फोटो टेलिव्हिजन याच्यावर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलेले आहे. आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्यातून निर्वाचित झाले, सिनियर मेंबर आहेत, पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, ते त्या ठिकाणी होते. हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे आहेत का? काय झालं सांगा. माननीय पवार साहेबांनी एकूणच चित्र अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशालाच लाजिरवाणा. हे नवं हिंदुत्व, नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत, मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएम वरती एक आरोप केला जात होता, तो कमी पडतो की काय, म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्यानंतर असं वाटतं की यापुढे आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते. बीजापुर में 11 दुकानें व्यापार के लिए उपलब्ध। बीजापुर के मुख्य बाजार से सटे आजाद रोड पर संगम कॉम्प्लेक्स में व्यापारियों के लिए 11 दुकानें उपलब्ध हैं, जो 20 बाय 60 से लेकर 30 बाय 65 तक विशाल जगह वाली दुकानें आपके लिए तैयार हैं। ख्वाहिशमंद बिजनेसमैन इन दुकानों में अपना कारोबार शुरू करने इन नंबरों पर संपर्क करके दुकानों की अधिक जानकारी ले सकते हैं। ये गनी बेदरेकर, बीजापुर 9591136786। जावेद पटेल, पुणे 9881117190। तो आज ही संपर्क करके अपने मनपसंद बिजनेस की शुरुआत करें। संगम कॉम्प्लेक्स, आजाद रोड, बीजापुर। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।